आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। मौजे सुरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे प्रथम बौद्ध धम्म परिषद संपन्न। बौद्ध धम्म परिषदेच्या पहिल्या सत्रात सकाळी 9 वाजता धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आणि भिक्खू संघास भोजनदान, तर दुपार सत्रात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तैलचित्राची गावातील प्रमुख मार्गाने धम्म मिरवणूक काढण्यात आली। तदनंतर मिरवणुकीचे रूपांतर परिषदेत करण्यात आले आणि परिषदेस सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी प्रथम बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटक तथा परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ आणि भदंत शीलरत्न थेरो नांदेड, भदंत रैवत बोधी नांदेड हे होते। तर परिषदेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय सिद्धार्थ हत्ती अंबेरे, अध्यक्ष आश्रय फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, संदीप ढगे युवा उद्योजक कंठेश्वर तथा संदीप भाऊ मित्र मंडळाचे संस्थापक श्रीकांत हिवाळे, हरिभाऊ ढाकरगे, संजय सारणीकर, शिवसेना दलित जिल्हा अध्यक्ष प्रक्षित सवनेकर, पूर्णा तालुका अध्यक्ष शिवसेना अमोल भालेराव परभणी, कार्यक्रमाचे संयोजक तथा कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष यशवंत उर्फ साहेबराव चंपतराव वाटोळे, उपाध्यक्ष सदाशिव हरिभाऊ वाटोळे, सचिव लिंबाजी हिरामण आळणे, कोषाध्यक्ष विश्वनाथ नारायण घोडके, सहसचिव देवीदास गुणाजी वाटोळे। परिषदेचे नियोजन करण्यासाठी विशेष समितीचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये स्वागत समिती, भिक्खू संघ व्यवस्थापन समिती, मिरवणूक व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून मारुतराव थोरात, दोंडीबा वाटोळे, भीमराव वाटोळे, सोनाजी वाटोळे, ज्ञानोजी वाटोळे, परेशराव वाटोळे, सुनील भिसे, विकास वाटोळे, गंगाधर आळणे, सत्यभान दिपके, अशोक वाटोळे, रतन वाटोळे, नामदेव राऊत, राजकुमार वाटोळे, अंसाजी वाटोळे, दत्तराव इंगोले, उद्धव थोरात, भीमराव वाटोळे, विजय दिपके, संभाजी खंदारे आणि समस्त सुरवाडी येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पिराजी वाटोळे यांनी मानले। या बौद्ध धम्म परिषदेसाठी पूर्णा तालुक्यातील आणि सुरवाडी भागातील सर्व ग्रामीण भागातून उपासक उपासिकांनी हजेरी लावली। आमच्या इथं छोटूसं गाव आहे आणि प्रथमच धम्म परिषद ही आम्ही आयोजली आहे। तरी आमच्या बांधवांनी फार मोठ्या उत्साहानं या धम्म परिषदेला सहकार्य केलेलं आहे। आमच्या इथं 10-11 आहे। आम्ही हत्ती आमिरे साहेबाला भेटायला गेलो, त्याने सुद्धा सांगितलं काय कमी रमी असलं तर आम्हाला सांगा। आम्ही म्हणलं साहेब आम्हाला काय नाही, फक्त काय आमचं जर समाजाचं काम असलं तर तुम्ही आमच्यावर लक्ष ठेवी जा। ते म्हणले काय हरकत नाही, कधी सांगा। आमदार साहेबाकडे गेलो, गुट्टे साहेबाकडे, गुट्टे साहेबांना सुद्धा असंच सांगितलं। ते म्हणले तुमच्या गावाला 3 किलोमीटर रोड आणि तुमच्या समाज मंदिराला जे पैसे लागले ते तुम्ही या, मला भेटा, मी ते सहकार्य करतो। आणि खासदार साहेब सुद्धा म्हणले जे काही तुम्हाला अडचण असेल तर आम्हाला सांगा। तरी आमच्या या सर्व बौद्ध बांधवाचं सर्वांचं मोलाचं सहकार्य झालं, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि मी 2 शब्द संपवितो। आज सुरवाडी येथे पहिली बौद्ध धम्म परिषद सुरुवात झाली आणि मला एकदम अत्यंत आनंद झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्या सर्वांना दीक्षा दिली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करण्याचं, त्या दृष्टीनं आपण गेल्या वर्षी परभणी जिल्ह्यातून पहिल्यांदा थायलंडवरून 110 भंतेची आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलश अशी 580 किलोमीटरची भारतामध्ये पहिली धम्मयात्रा परभणी ते चैत्यभूमीला केली आणि त्या धम्म परिषदेला आपल्या गावचे सर्व मंडळी, आपले नातेवाईक सहभागी झाले होते आणि त्याचा मला
मनुष्य आनंद आहे की आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं भारत बौद्धमय करण्याचं आणि तथागताचं धम्माचं चक्र गतिमान करण्याचं काम आपल्या ह्या सुरुवातीतून आज सुरू केलेलं आहे. मंचावर आदरणीय भंतेजी उपगुप्तजी महातेरो आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भंतेजी अत्यंत व्यस्त कार्यक्रमामधून रात्री 12-1 वाजता औरंगाबादहून पूर्णला आले, पूर्ण इथं आले. भंतेजीचं वय अफाट आहे, परंतु त्यांच्यामधली जी पंचशिलाचं तत्वज्ञान, तथागताचं ज्ञान, पंचशिलाचं आचरण आणि धम्माचा प्रसार करण्याचं जी त्यांची ऊर्जा आहे, ती ऊर्जा पाहून आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा असं वाटतं की भंतेजी एवढं करतात, आपण थोडं का होणार भंतेजीच्या मागे राहून थोडं काम केलं पाहिजे धम्माचं. भंतेजींनी देवगाव पाट्याला गेल्या वेळेस धम्मयात्रा आपलं धम्म परिषद होती 25 तारखेला, रस्ता रोको होता. तिथं सुद्धा प्रचंड आपले बौद्ध उपासक आणि परिसरातील लोक त्या देवगाव पाट्याच्या धम्म परिषदेला उपस्थित होते. आपण सर्वांना मला एवढं सांगायचं, मी जास्त भाषण करणार नाही. भंतेजी आपल्याला धम्मदेशना देणार आहेत. परभणी ते मुंबई चैत्यभूमीची 580 किलोमीटरची धम्मयात्रा पूर्ण केल्यानंतर आपण थांबलो नाहीत. दुसरी पुन्हा धम्मयात्रा आपण दीक्षाभूमी धर्मशाळा दिल्ली लद्दाखला केली. आणि मला आनंदाने तुम्हाला सांगायचं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धम्माची दीक्षा घेतली आणि आपण बौद्ध धर्म स्वीकारला, त्यानंतर थायलंडमध्ये 100 बौद्ध उपासक, त्यामध्ये 50 श्रामणेर आपण भंतेजी, अशी 400 किलोमीटरची थायलंडमध्ये आपण धम्म यात्रा केली. आणि थायलंडच्या बौद्ध उपासकांना दाखवून दिलं की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा बौद्ध धर्म त्याच गतीनं आणि त्याच ताकदीनं आम्ही आज सुद्धा रुजवत आहोत. येणाऱ्या काळामध्ये बरेच आपल्याला कार्यक्रम घ्यायचे. आता मला सांगितलं पाटोळे काकाने की बाबासाहेबाचा पुतळा सुद्धा आपल्या इथं उभारलाय. मला मुद्दाम इथं सांगायचे, आता पाटोळे काका म्हणले की हत्यावीर साहेबांकडे गेलतो, आम्ही विचारलं. मग काका मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आपल्या इथं आज भंतेजीला माहिती आहे, भंतेजीकडे आज 6 मूर्त्या चंद्रपूरहून 6 फुटाच्या येत आहेत. आपण 19 तारखेला 50 मूर्तीचं वाटप केलं. आपल्या गावात ज्यावेळेस बुद्धविहार पूर्ण होईल त्यावेळेस 6 फुटाची पंचधातूची मूर्ती मी माझ्याकडून आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ही सुरुवातीची जी बौद्ध धम्म परिषद आहे, पूर्णच्या नंतर परभणी पूर्णा तालुक्याच्या पूर्णा शहराच्या नंतरची ही बौद्ध परिषद जागतिक लेवलची व्हावी, यासाठी मी तुम्हाला सर्वांना एक शुभेच्छा देतो. आणि मी इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. आज सुरवाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या ग्रामीण परिषदेमध्ये बौद्ध धम्म परिषद पहिल्यांदा इथे होत आहे. या परिषदेच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हल्ली बौद्ध धम्म परिषदा संपन्न होत आहेत. बौद्ध धम्म एक शांतीचा, माणुसकीचा, मानवतेचा, समतेचा, ज्ञानाचा, सत्याचा संदेश देतो. हा संदेश आज जगाला त्याची गरज आहे. खरं म्हणजे हा धम्म वास्तववादी आहे, विज्ञानवादी आहे, निसर्गाशी संबंधित आहे. हा धम्म मानवाच्या कल्याणासाठी एक विचार देऊन जातो. हा धम्म आशिया खंडातल्या सर्व देशांनी तो स्वीकारलेला आहे. त्या देशाची सर्वांगीण प्रगती बुद्धाच्या तत्त्वज्ञानामुळे झालेली आहे. कारण धम्मामध्ये नीतिमत्ता आहे, चारित्र्य आहे, गुणवत्ता आहे. म्हणून हा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला, या देशामध्ये सम्राट राजा अशोकाने स्वीकारला. या तथागत बुद्धाच्या धम्माची शिकवणूक हे आमचं भारतीय संविधान आहे. त्या संविधानाच्या सारनाम्यामध्ये सर्व बुद्धाची तत्त्व आहेत. म्हणून लोकशाही गणराज्य हे बुद्धाच्या धम्मामधूनच निर्माण झालेलं असल्यामुळे आज बुद्धाच्या धम्म परिषदामुळे समाज संघटित होत आहे, समाज व्यसनातून मुक्त होत आहे, समाज जातीयतेतून मुक्त होत आहे, समाज आज सामूहिक आणि आंतरजातीय विवाहाला प्रेरणा देत आहे. समाजामध्ये
आज बौद्धिक प्रगती होत आहे आणि सर्वांगीण दृष्टीनं आर्थिक प्रबलता आणि शैक्षणिक गुणवत्ता या परिषदांच्यामुळे लोकांच्यामध्ये निर्माण होत आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या धम्म परिषदा यशस्वी आणि लाभदायक ठरत आहेत आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळत आहे। आज या छोट्याशा सुरवाडीमध्ये ग्रामीण परिषद होत आहे, त्या निमित्ताने मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।